बातमीपत्रात आता पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. महाविकास आघाडीचं जागा वाटप निकाली निघाल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसनं आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जागा बदलावर चर्चा केली. ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर जाऊन जागा वाटपाविषयी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा निरोप त्यांना कळवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी त्याची पुष्टी केली. यावेळी त्यांनी आपल्या मुलीविषयी भाजप नेत्यानं केलेल्या विधानाचा कडक शब्दात निषेध केला. बाळासाहेब थोरात शनिवारी दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माझ्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवली होती. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो का हा विचार या चर्चेत होता. त्या दृष्टिकोनातून आमच्यात चर्चा झाली. विशेषतः काही विषय असे असतात जे प्रत्यक्ष भेटून बोलणं गरजेचं असतं. आजच्या बैठकीत काय झालं ते मी खरगे आणि चेन्निथला यांना सांगणार आहे. बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्हाला काही कार्यक्रम घ्यायचे आहेत. राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन काही कार्यक्रम करायचे आहेत. या मुद्द्यावरही माझी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. पत्रकारांनी यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ 2 दिवस शिल्लक असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी अशा गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत चालत असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, जागा वाटपाच्या चर्चेसारख्या काही गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत चालत असतात. आम्ही मैत्रीपूर्ण लढती कोणत्याही स्थितीत करणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आमचा अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल. आम्ही 180हून अधिक जागा जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन करण्याचा आमचा निर्धार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्याच्या राजकारणात मोठ्या उलटापालटी सुरू आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात कौटुंबिक लढती होत आहेत. त्यातच आता बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनीही विधानसभेच्या निवडणुकीत उडी मारण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी यासंबंधी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत दिलेत. असं झालं तर ते आपले चुलते तथा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आव्हान देतील. राजरत्न आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यात राजरत्न आंबेडकर यांनी राज्यातील 29 राखीव जागा लढण्यावर चर्चा झाली. राजरत्न स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, पण ते नेमक्या कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पुढील 2 ते 3 दिवसात ठरणार आहे. आपण मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचंही राजरत्न आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बंधू, आनंदराव यांचे पंटू, मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू तर अशोक आंबेडकर यांचे सुपुत्र आहेत. उच्च विद्या विभूषित असणारे राजरत्न आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर यांचे चुलत पुतणे पडतात. बाबासाहेबांनी 4 मे 1955 रोजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली होती. ही बौद्ध धम्मीयांची एक राष्ट्रीय पातळीवरील संघटना आहे. राजरत्न आंबेडकर या संघटनेचे 4थे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ही संघटना आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटना वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टची सदस्य आहे. महाराष्ट्राच्या 288 सदस्यीय विधानसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. राज्यातील विद्यमान राजकीय घडामोडी पाहता राज्यात कुणाचं सरकार येणार याविषयी मोठी उत्कंठा ताणली गेली आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला कुठं उमेदवारी देतो याकडे सर्वांचे डोळे लागलेत. विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्वप्रथम आपल्या 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेनं 45 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 38 अशा एकूण 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामुळे उमेदवार घोषित करण्यात महायुतीनं आघाडी घेतल्याचं चित्र होतं, पण आता त्यावर महाविकास आघाडीनं मात केली आहे. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीनं आतापर्यंत 192 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच नवनीत राणा यांच्या नावाचा देखील समावेश करण्यात आलाय. या यादीमध्ये 2 महिलांचा देखील समावेश करण्यात आलाय. यात नवनीत राणा यांच्याबरोबरच स्मृती इराणी आणि पंकजा मुंडे यांना देखील स्थान देण्यात आलंय. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्टार प्रचारक यादीमध्ये पक्षाचे प्रमुख नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासोबतच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, नारायण राणे, पियुष गोयल, अशोक चव्हाण, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांचा देखील समावेश केलाय. याचबरोबर नव्यानं केंद्रात मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ यांना देखील या यादीमध्ये स्थान देण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं नवनीत राणा यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. नवनीत राणा या हैदराबाद इथं भाजपचा प्रचार करण्यासाठी पोहोचल्या होत्या. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक असतील.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी केलेल्या मुस्लिम समाजाबद्दलच्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा यांच्या वक्तव्यांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये दंगली घडायच्या आहेत. अतिशय विकृत लोक या पक्षांमध्ये बसलेले आहेत. राज्यातील घरंदाज स्त्रियांविषयी अपशब्द वापरून तणाव निर्माण करणं असा नवीन धंदाच या पक्षातील नेत्यांनी सुरू केलाय. भाजप हा असंस्कारी पक्ष असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. संगमनेरमध्ये घडलेल्या घटनेवरून राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला. योगी आदित्यनाथ हे आमचे सुरुवातीपासूनचे मित्र आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. ते आमचे बाबाजी आहेत. मात्र निवडणुकीचा विचार करता महाराष्ट्रात येऊन ते काय करणार असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. बाबाजी हे उत्तर प्रदेशमध्येच लोकसभा निवडणुकीत पक्षाला वाचवू शकले नाहीत. अयोध्या, चित्रकूट ते वाचू शकले नाहीत. त्यामुळे ते महाराष्ट्रात काय करणार असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. योगी आदित्यनाथ हे केवळ भडकाऊ भाषणं करतील, दंगे भडकवण्याचा प्रयत्न करतील. मात्र ते आता एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे महाराष्ट्रात ना कोई बटेगा ना कोई कटेगा असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. त्यांची बटेंगे कटेंगे वाली भाषा आमच्या राज्यात चालणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय. राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी एका सलूनला भेट दिली. तिथं ते दाढी करताना दिसतायत. व्हिडिओसोबत राहुल यांनी लिहिलं, कुछ नहीं बचता है. आजच्या भारतातील प्रत्येक कष्टकरी, गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तीची कहाणी. अजित दिल्लीत हे सलून चालवतो. त्यानं राहुल यांना सांगितलं की तो दिवसभर कसा काम करतो जेणेकरून दिवसाच्या शेवटी काही पैसे वाचवता येतील. राहुल यांना आपली कहाणी सांगितल्यानंतर मला आनंद आणि समाधान वाटल्याचंही अजितनं सांगितलं. अजित राहुलला म्हणतो, आधी आम्हाला वाटायचं की आपलं भविष्य चांगलं होईल, पण आम्ही इथेच राहिलो. आम्ही काय करू, आम्ही अक्षम आहोत. आयुष्य असंच जातंय. मुलांचं भविष्य धोक्यात आलंय. तुमच्या राजवटीत आम्ही खूप आनंदी होतो. काँग्रेसच्या राजवटीत शांतता होती. आमच्यासारख्या गरिबांना आधार देणारा कोणीतरी आहे. राहुलजींना भेटल्यानंतर मला खूप हायसं वाटलं. तर राहुल यांनी लिहिलं, न्हावी ते मोची, कुंभार ते सुतार, घटते उत्पन्न आणि वाढत्या महागाईनं हातपाय कामगारांच्या आकांक्षा, त्यांची दुकानं, घरं आणि स्वाभिमान हिरावून घेतलाय. आज गरज आहे ती अशा आधुनिक उपायांची आणि नवीन योजनांची, ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि बचत घरांमध्ये परत येईल. आणि असा समाज जिथं प्रतिभेला वाव मिळतो आणि मेहनतीची प्रत्येक पायरी तुम्हाला प्रगतीच्या पायऱ्या चढते. संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आपलं ध्येय एक आहे, वेगवेगळे लढू नये. अपक्ष आमदार सोयीचे राजकारण करतात. त्यांना उभं केल्यास काय धोका आहे हे लक्षात आणून दिल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की समाजात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. 29च्या आधी हे फॉर्म दिले जावे लागतात. त्यापूर्वी आपल्याला एकसंघ राहावं लागेल असं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हटलंय. उदय सामंत म्हणाले की मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म घेऊन आलो होतो. मनोज जरांगे दिवसभर कामात व्यस्त असतात. त्यामुळे मी त्यांना फोन करून वेळ आहे का अशी विचारणा केली. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले. त्यामुळे एक मित्र म्हणून त्यांची भेट घ्यावी, त्यांच्याशी संवाद साधावा या उद्देशानं मी इथं आलो. आता मी मनोज जरांगे यांची रात्री भेट घेतली असती तर बातमी झाली असती. उन्हात भेटलो असतो तर ब्रेकिंग झाली असती. त्यामुळे कसं भेटायचं हा प्रश्नही माझ्यापुढे होता. पण आमची ही भेट राजकीय नव्हती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली, चहा घेतला आणि निघालो. इराणच्या हल्ल्याला 25 दिवसानंतर इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार इस्रायलनं 3 तासात 20 इराणी लक्ष्यांवर हल्ले केले. हा हल्ला पहाटे 2:15 सुरू झाला. 5 वाजेपर्यंत हल्ले सुरूच होते. यामध्ये क्षेपणास्त्र कारखाने आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलं. इस्रायलच्या संरक्षण दलानं इराणवरील हल्ल्याची माहिती स्थानिक वेळेनुसार 2:30 दिली होती. IDFचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलं की 1 ऑक्टोबरच्या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायल इराणवर हल्ला करतंय. हगारी म्हणाले की इराण आणि त्याचे मध्य पूर्वेतील सहयोगी 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलवर 7 आघाड्यांवर हल्ले करतायत. अशा परिस्थितीत इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. इस्रायल आणि आमच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही जे काही आवश्यक आहे ते करू. हल्ल्यानंतर इस्रायल, इराण आणि इराकनं आपली हवाई हद्द बंद केली आहे. हगारी म्हणाले की इराण आणि त्यांचे मध्य पूर्वेतील सहयोगी 7 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलवर 7 आघाड्यांवर हल्ले करतायत. अशा परिस्थितीत इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे. आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक असेल ते करू. इराणच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार तेहरानच्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे हल्ले झाले. हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेनं इस्रायलचं समर्थन करत इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचं म्हटलंय.